तर मग गुड मॉर्निंग गाईज. तर आपण आता चाललेलो दर्शनासाठी, काशी विश्वनाथ मंदिराच्या इथं दर्शनासाठी चाललेलो आहे आपण. तर आपण आता बघू आता कसं जायचं ते. आपण गाईड घेतलेलं आहे, तर बघू आता तो सांगणार आहे आपल्याला कुठं आपल्याला फिरवणार आहे, आजूबाजूला काय काय बघण्यासारखं आहे, काय काय आहे ते. आपण पहिलं आपण दर्शन करू. किती टाईम लागतं काय नाही बोलतात, 2-1 तासात दर्शन होईल बोलतात. VIP दर्शन तर बंदच करायचं बोलतं, डायरेक्ट गर्दी होतो या मुलं बोलत आहे. तर बघू आता कसा होतं ते पुढं. आपण चाललेलो आहोत म्हणून मग निघूया आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी. तर आपण पहिले घाटवर जाऊ. घाटवर आपण होडीतनं बहुतेक जाणार आहे पुढं पटापट. पण नंतर आपण मंदिरामध्ये दर्शन घेऊ ना. दर्शन झाल्यानंतर आपण परत बाहेर येऊ ना, मग आपण बाकीचं ठिकाण फिरू. तर आता बाकीचं आपलं तयार होतात, आपण आल्यावर खालती तयार होऊन आणि मग निघू आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. आपण आता चहा पिण्यासाठी आलेलो आहे. चहा चाय बनवायला कुल्लडवाला चाय घेतला मग म्हणून हा बघा कुल्लडवाला चाय सगळे शर्ट घातले. हा बघा बघतोय आकडे नजरे. एक आपलं हेमंत गेला चार्जर आणायला तिकडं. चार्जर आणतोय त्याला चार्जिंग नको करायला. मला झोपला एवढा वेळ चार्जिंग लावून नका मोबाईलला. आजकालच नाही रे याला. आपण जाऊ त्याला जाऊ दे. इकडे आपण चहा पिऊया बघा मस्त चाय कुल्लडवाला चाय. मस्त आपण चहा पिऊ मग आपण जाऊ दर्शनाला आपल्या. आपल्याला त्याचा प्रवास दाखवतो, कुठे फिरतो कुठे नाही, चांगली जागा कोणती तिथली माहिती देतो. आज तो स्वतः आपल्या समोर चाय पिता चहा पियाला या. चहा आज तो कुल्लड चहा पियाला. कुल्लड चहा आपल्याला सगळी माहिती देत असतो. जेमतेम मी 8 वर्षानंतर चहा पितोय कुल्लड चहा. चहाची टेस्ट जरा चांगली वाटली म्हणून आज तो म्हणतो की मस्त आहे. बऱ्याच वर्षातून मी आज चहा पितो आणि त्याने टेस्ट घेऊन बघितलेली आहे आणि त्याला खूप आवडली. गल्लीतनं चाललो मला गल्लीतनं चालवलं घाटाला घाटाकडे. हे बघा पिसला पण कुत्र्यांना पिसलो नका रे. घाम काढला घाम काढले असलं आहे घाम काढले हो बघा असलं आहे डोब्या. आला आला बाई हेमू आला बा तुझ्या मागं. सिद्धू घाबरलेला आहे. सिद्धू मला कसं वाटतं तरी लपचा काढला तुमचा तर टाईट होतं. बघा कसलं पद्धतशीर चालत गल्लीत नाही एकदम. तर बघू शकतो तुम्ही आपण घाटवर पोचलेलो आहो. तर हे बघा आपलं चालल्यात मस्त गप्पा मारत मारत. तर हा बघा घाट. इकडे तर गर्दी नाही पण तिकडे पुढं खूप गर्दी आहे. तर आपण आता आलो घाटवर. तर इथनं आपण आता होडीमध्ये बसू. हे बघा आपल्या मागं तुम्ही बघू शकता इकडे होड्या आहेत. तर आपण त्या होड्यांच्यान बसू आणि मग आपण पुढं जाऊ. मग आपल्या इथं थोडं पुढं जाऊन सोडतील परत कडेला आणि मग तिथून आपण गणेश घाटवरून मग तिथून आपण वरती जाऊ आणि मग पहिली लाईन लागेल तिथं आणि मग तिथून मग आपण दर्शनाला जाऊ डायरेक्ट आणि मग दर्शन घेऊ. मग परत बाहेर आलं मग आपण बघू पुढं काय काय बघायचं ते कसं ते घाट. आपण आता होडीमध्ये बसता बघू शकता. बघा आपली होडी आहे. होडीमध्ये आपण बसायला चाललो आता. मस्त वेगळी आपण होडीमध्ये बसतो. हे बघा आपली होडी डायरेक्ट आखीच्या आखी होडी घेतलेली आपण. ही बघा तिकडे सगळं मस्त पैकी बसल्यावर तुम्हाला बॅक कॅमेरा तिकडे बघा. हे बघा आपण होडीमध्ये आल्यावर हे घाल रे जॅकेट घाल कल्पिया. हे बघा इकडं हे बघा मस्त सगळं माकडं चढलं वरती. बघू शकता आरती घाटाला इथं आरती करतात. संध्याकाळी आरती असते. हे बघा इथं महाआरती असते संध्याकाळी गंगा नदीची. तर तिथं आपण आला त्या घाटाकडे. हे बघू शकता बघू शकता गंगा नदीच्या इथं आलो. तर इथं संध्याकाळी आरती होते महाआरती होते इथे. तर आपल्याला आपण संध्याकाळी इथं येऊ इथं आरती करण्यासाठी. तुम्हाला दाखवू आपण संध्याकाळी आरती करताना. इथं पण 2-3 स्पॉट आहेत आरतीचं आहे इथं आहे आणि अजून एक पुढे 2-3 स्पॉट आहेत. 2-3 स्पॉटकडे आरती केली जाते. बोर्ड आमची वाकडी झाले बोलतात. तर इकडे हो आपण जावा कल्पेश मला काय नुसार एकटाच आहे. बघा होडी बघा बघू शकता. मणिकर्णिका घाट आलेला आहे. मणिकर्णिका घाट आहे. मणिकर्णिका घाट
त्यानंतर हा आपला महाआरतीचा घाट आहे. हा इथं आरती होतात बघू शकता तुम्ही. आणि इकडं खूप असं भरपूर अजून असा घाट भरपूर आहेत पुढं इकडं. हे बघा किती घाट आहेत आणि पब्लिक बघा तुम्ही. पब्लिक आता इथं दिसायला लागले. पब्लिक किती येते भरपूर येते बघू शकता तुम्ही. हा सर्व घाट आहेत. भरपूर प्रकारचे घाट आहेत. जेमतेम 40 ते 50 घाट आहेत तिथं. तर आपलं आता नंतर घाट झाला का आपण मग मंदिर बघू इकडं नंतर दर्शनमध्ये. आणि हे बघू शकता तुम्ही मस्त घाट. आणि हे आपली पब्लिक बघू शकता तुम्ही मागं कशी बसल्यान बघा सगळं. हा बघा हा कल्पेश. याला तर नुसता फोन येते बायकोचा बघा जेव्हा बायकोचा फोन येत आहे बहिणीचा नुसता. कल्पेश हे तुझ्या बायकोचा नाही का फोन येत तुला? बायकोच नाही रे. याला बायको बघा पहिले. इकडं पण फोन आलेला बायकोचा. पोऱ्याने फोन केलेला याला. निकेतन याला सकाळीच फोन येऊन गेलाय. तर याला याच्या बायकोचा फोन आलता तो मी कट केलाय. जानू फोन आलता तो कट केला मी. बघा घाट कसले मस्तपैकी असे बोट आहेत एकदम मस्तपैकी यात आहे. आणि मस्तपैकी हा घाट. बाबू हे बघ. हा बघा बाबू बघते घाट मस्तपैकी. हे तुला काय पाहिजे? गादा आणू का गादा? गादा याला ना आम्ही गादा जाणार. ह्यो डोका फोडील पोरांचा. आता मणिकर्णिका घाटावाल्याला बघू शकता तुम्ही मागं आपल्या. मी मेल्यानंतर म्हणजे इथंच एवढं मेलं माझी इथंच बघू शकता मणिकर्णिका घाट. आता आपण वरती चढतो सगळं तुम्हाला बॅक कॅमेऱ्यातनं दाखवतो मी. आपण आता ही मेन एंट्री आहे. इकडून आपण आता एंट्री करणार. ही लाईन बघा इकडून असं लाईन लागणार. मग इकडून आपण आतमध्ये एंटर होणार. तिकडे आतमध्ये मंदिर आहे. आपण बघता आता फोटो काढण्यासाठी जागा कुठे आहे मंदिराची ती महादरवाजाची. तर इथून आपण एंट्री करणार. फोन आपल्याला आता लॉकरला ठेवावं लागतील. फोन आतमध्ये अलाउड नाही न्यायला. तर फोन आपण आतमध्ये ठेवू म्हणजे आपला लॉकरला ठेवू आणि मग आपण दर्शन घेऊन बाहेर येऊ. मग परत तुम्हाला भेटू. आता दर्शन झाल्यावरच आपण भेटूया. हो एकदा लाईन तर भरपूर आहे बघा. इथून मागून एंट्री आहे. इथं आतमध्ये तुम्हाला मंदिर दिसत असेल. तुम्हाला बॅक कॅमेऱ्यातनं दाखवतो नंतर. आता नाही घेत कारण दर्शन करून आलो बाहेर का आपल्याला इथंच भेटायचं नंतर इथंच यायचं. तर ही बघा ही लाईन आहे अख्खी दर्शनाची इकडून. आणि इकडं मागं सगळा अख्खा मोठा घाट आहे. तर आता मोबाईल आम्ही चाललो लॉकरला ठेवायला. मोबाईल लॉकरला ठेवू आणि मग दर्शनाला येऊ. आणि दर्शन घेऊन झालं का मग परत बाहेर येऊ ना मग तुम्हाला दाखवतो
झूम करून आतमधला मंदिराचा व्ह्यू सगळा आणि तुम्हाला पण दर्शन घडवतो मी मस्तपैकी. मग मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. बघू शकतो मी मला हार पाहिजे होता आणि नेमका तो हार अचानक माझ्या गळ्यामध्ये पडलेला आहे. कसं वाटतं? भारी वाटतं. नशीबवान पोरग आहे की काही न करता आपलं मंदिरातला हार याच्या गळ्यामध्ये आलाय. तुला पण पाहिजे होता नाही? मला पण पाहिजे होता. असेल पुढच्या वेळेस भेटेल. आपण आता जाऊ आता पुढच्या दर्शनाला मंदिराकडे त्या साईडला जाऊ आपण. तर मग तिथनं आपण तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्यातनं तर मंदिर आतमधनं कसं आहे काय आहे ते. आतमध्ये एंट्री नाही पण बाहेरच्या गेटमधनं दिसतो मंदिर आतमध्ये कसं आहे ते. तर ते दाखवू तुम्हाला आणि मग तिथंच जातो डायरेक्ट आणि तिथंच दाखवतो. तर सगळ्यांचा मस्तपैकी असं दर्शन झालं आहे. बघा प्रत्येकाला मस्तपैकी हार दिलेले आहेत. माझ्या गळ्यात टाकला, यांच्या डोक्यात टाकला, याच्या डोक्यात टाकला आणि सिद्धूच्या गळ्यात टाकला हारा. तर मस्तपैकी अशा प्रकारे आमचं मस्तपैकी असं दर्शन झालेलं आहे. तर मग आता पुढच्या प्रवासाकडे निघू आपण आणि मग समोरचं तुम्हाला दाखवतो. तर बघा तुम्ही बघू शकता कॅफेमध्ये आलो काहीतरी खायला भूक लागली भरपूर. तर बघा सिद्धू ते काय मागवते? पिझ्झा बर्गर आता काय मागवतो? सँडविच. आता भूक लागली आपण जाणार होतो पुढे. भूक लागली आता पहिले खाऊ काहीतरी तर मग आपण जाऊ पुढं फोटो काढायला तिकडे मंदिराच्या वगैरे. तिथनं मंदिर दिसतं पूर्ण तिथे आणि मग तुम्हाला पण तिथनं आपण मंदिर दाखवू. तेव्हा कसं बघतात एवढी भूक लागली यांना त्याच्याकडे काय काय ना काय काय नाही. तर आपण डायरेक्ट आता खाऊ आणि मग डायरेक्ट भेटू आपण पुढं. तर आपण आता आलो काल भैरवचं दर्शन करण्यासाठी चाललो. तर एकदम गल्लीचा रस्ते इकडं गल्लीच्या रस्त्यांकडनं चाललो शॉर्टकट मारत काल भैरव मंदिराच्या इकडं. तुम्हाला दाखवतो रस्ता दमो बॅक कॅमेऱ्यात ना आणि मग जाऊ तिकडे काल भैरवच्या इथे. बघू शकता तुम्ही खरेदी केलेली आहे आणि असं गल्ल्या आहेत इकडे एकदम अशा गल्ल्या असं गल्ल्यांच्या जायला लागतंय. आपण आता पोचू थोड्या मिनटात काल भैरव मंदिराच्या इथं. मंदिराच्या इथं बसलं तुम्हाला दाखवतो काल भैरव मंदिर. तर तिकडेच आपण जाऊ आता भेटूया. तर बघू शकता तुम्ही हा काल भैरवचं मंदिर आहे. हा बघा हा समोर हा काल भैरवचं मंदिर आहे आणि हे इकडे लागलेली लाईन आहे. बघू आता किती लांब लाईन आहे आणि किती टाईम लागतं दर्शनाला. बाहेर आल्या भेटू. हा बघा हा मंदिर आहे इकडे काल भैरवचा. इकडून असं जायला लागतो. हा काल भैरव मंदिराची एंट्री आहे. आपल्याला आतमध्ये फोटो काढायला एंट्री नाही. जेवण बनवायला अजून काम चालू आहे थोडा मंदिराचं एंट्री आहे आतमध्ये. तर मग मित्रांनो आपण घाट सर्व घाटांवर असं चालत चाललो कारण आपला मंदिराचा मेन व्हिडिओ काढायची व्हिडिओज आपली काढायची राहिले आणि मेन आपल्या दर्शन घ्यायचं होता मंदिराचा बाहेरून पूर्ण मंदिराचा. तो त्या गेटमधून दर्शन घ्यायचं आपलं राहिलं आणि आपल्या गणेश घाटावरती पण आपल्याला व्हिडिओ काढायची होती. तर बऱ्याच पिक्चरांची शूटिंग पण झालेली आहे. तर तिथं आपल्याला पण फोटो आणि शूटिंग काढायची होती. तर आपला माझ्यासोबत एक कल्पेश बाकीजण होडीमध्ये बसून चालले परत ते हॉटेलला. ते बोलतात आम्ही नाही बोलतो एवढा लांब चालत नको बोलतात. मग ते तिकडे जाऊन आंघोळ धुणार आहेत. मग तोपर्यंत आम्ही इकडे पोचून आम्ही बघू. जर आम्ही पोचोपर्यंत ते तिकडे आंघोळ धुत असलं तर मग आपण पण आंघोळीला जाऊ. नाही तर मग आपण रूमवर जाऊ जेवण बनवून नंतर संध्याकाळी आपण इथं गंगा आरतीला येऊ आणि मग आपण गंगा आरती करू. तर आता पटापट आपण जातो ना डायरेक्ट तिकडेच भेटू आपण तुम्हाला पण दाखवतो. तर मग मित्रांनो तर कसा वाटलं तुम्हाला दर्शन मंदिराचा मस्तपैकी मस्तपैकी असा व्ह्यू आहे मंदिराचा. तरी आपला एवढा काही चांगला घेता आला नाही कारण की आपला फोन म्हणजे असा हे झाला आहे. असं वाटतं आपल्याला नवीन फोन घ्यायला लागेल असं वाटतं आहे कारण की एकदम फोटो म्हणजे भंगाराचा आपल्या दुसऱ्या कोणता तरी फोन घेऊन फोटो काढायला लागला आपला.
आणि मग ते फोटो आपल्या मोबाईलमध्ये परत टाकायला लागला. तुला वाटतं काल आपण नवीन मोबाईल घ्यायला पाहिजे का नको आपण? तू ब्लॉगर आहेस, तुला नक्कीच नवीन मोबाईल मला लागलं नीट येत नाही. आता हा माझा शूट आहे ना, माझ्या जुन्या मोबाईल 7+ शूट करतो. तर 11ला कॅमेरा असा ब्लर होतं, मध्येच ब्लर होतं, माझं असं हलतं कॅमेरा. आणि जरा आपला पुढचा येणारा ट्रिप पण आपली जरा मोठी आहे भरपूर, जरा 5-6 महिन्यात येणार ट्रिप एक आपली, ती पण बरीच मोठी आहे. त्याच्यासाठी पण आपल्याला लागेलच बहुतेक. तर बघू आपण विचार करू नक्की काय मोबाईल घ्यायचा का कॅमेरा घ्यायचा, बघू आपण नक्की काय करायचं ते ना. आपण चला आपण आता जाऊया आपल्या पुढच्या चालत जाऊ घाटवरून. आपण परत सगळं घाट बघत आलो तसा. आणि मग आपण आता रूमवर जाऊ, जेवायला बनवून ठेवू, फ्रेश होऊ. आणि फ्रेश होऊन मग नंतर आपण मग आपल्या आरतीला जाऊ, गंगा आरतीला जाऊ. मग आपण गंगा आरतीला आपण बोट बुक केलेली, मग ती बोटीत आपण येऊ आणि गंगा आरती घेऊ. तर तुम्हाला दाखवतो, तुम्ही नक्कीच बघा आरती. तुम्ही शकता. आता मला दमला असं वाटतं बहुतेक चालू चालू. दमला का नाही ना? नाही इकडे बघून बोल ना अजिबात. ही काशी नगरी आणि काशीमध्ये आल्यानंतरच इथलं सुख अनुभवायला मिळतं. हा का? इकडे पायांची काशी झाली बोलतो इकडे माझ्या. येणं सोपं आहे, पण इकडनं जाणं खूप कठीण आहे. ते का बोलतात ते मला आज कळतंय. हां बरोबर आहे, बरोबर. ती गोष्ट खरी आहे. आम्ही मागच्या गल्ल्याच्यातनं येतानाच आम्हाला समजला. एकदम अतिशय मस्त असं चांगलं वाटतं फिरायला इकडं, म्हणून आम्ही एवढं चालत फिरतो. आता आमच्या घाटकडं पोचलेलो चालत. आता इथून पटकन रूमवर जाऊ आम्ही आणि आम्ही कपडे घेऊन येऊ आणि मग आम्ही आरतीला जाऊ होडीमध्ये परत बसून. तर बघू मग रात्री आम्ही आंघोळ केली तर करू, गंगा स्नान केला तर आम्ही करू. जर गंगा स्नान केला तर तुम्हाला सगळं दाखवतो. सगळी मस्तपैकी आंघोळ घेऊ, मजा करू आणि तुम्हाला दाखवतो आरती करू मस्तपैकी. आता आपण पोचू आपल्या घाटाकडे. तिथे जाऊ आपण रूममध्ये जाऊ, रूमवर गेला आपण बोलू, नाही तर डायरेक्ट आपण फ्रेश होऊन होडीमध्ये आलं बोलू.